आलोचक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करतो। आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी संजय पाटील आजच्या आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकाच्या शेवटच्या पर्व या चौथ्या पर्वातील शेवटच्या दिवसाच्या समालोचनाला या ठिकाणी सुरुवात करतोय। जे प्रेक्षक मैदानावर आहेत, जे प्रेक्षक आम्हाला एसके एंटरटेनच्या माध्यमातून जोडले गेले त्या तमाम क्रिकेट रसिकांचे सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। मित्रो, आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस। अनेक मान्यवर आपल्याला आज या स्पर्धेला भेट देणार आहातच, परंतु आता सध्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचे मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय। मैदानाच्या आतमध्ये आज पहिल्या शेवटच्या दिवसातील दुसरी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल। पूर्ण विपेक्ष कांबे दरम्यानच्या काळात ज्या संघाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे जय बजरंग गोरसई बी संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळ्यांचा लाडका क्रिकेटपटू तो म्हणजे A1 पवन रात्री कलकत्त्याला होता, परंतु आता जर या ठिकाणी उपस्थित असेल तर माझी विनंती आहे A1 पवनला की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। गोरसई बी संघाचा स्टार क्रिकेटपटू आज भारतभर ज्या नावाची चर्चा होते तो म्हणजे A1 पवन रात्री कलकत्ता या ठिकाणी होता, परंतु आज जर टीम मध्ये जॉईन झाला असेल तर कृपया मुख्य व्यासपीठावर यायचे। दरम्यानच्या काळात पहिला चेंडू सरळ बॅटने गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढतोय। दरम्यान एकदा दुसरीचा प्रयत्न केला जातोय, एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय। एकने धाव फलक A1 पवन या ठिकाणी दिसतोय, यायचंय पवन केने। बघा, क्रिकेटसाठी असलेली अस्मिता रात्री कलकत्त्यामध्ये होता, परंतु सकाळच्या सत्रामध्ये टीमला जॉईन होतो। मागच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं हरियाणाला कुठेतरी होता, परंतु कुडूस या ठिकाणी टीमसाठी एअरपोर्टवरून डायरेक्ट कुडूस या ठिकाणी खेळण्यासाठी उपलब्ध झाला होता। ही गावासाठी असलेली अस्मिता उगाच नाही कोणाचं नाव होत, त्यासाठी ती तळमळ लागते। दरम्यान आताचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फुल करायचा होता, हवा तसा चेंडू बॅटवर आला नाही, परंतु मात्र 4 धावा देऊन जातोय। फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू घरंगळत जातोय। पहिला चौकार पाहायला मिळतो या ठिकाणी, फलंदाज प्रतीकच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार। जय पुनश्च एकदा राईट मोर द विकेटने गोलंदाजी। राईट मोर द विकेटने अतिशय सुरेख टाकलेला चेंडू, बुंद्यामध्ये टाकलेला यॉर्कर चेंडू, परफेक्ट टाकलेला चेंडू, खोदून काढतोय चेंडूला। एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते। मिड विकेट मधून शतरक्षक येतोय, त्याला उचलतोय, चेंडूची फेकी होते, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी। एकने धाव फलक पुढे सरकत असताना 6 वर जाऊन पोहोचला, बिनबाद 6। जय पुन्हा एकदा आमच्यापासून थोडासा दूर जातोय, पुन्हा एकदा त्या धर्तीवर टाकलेला चेंडू, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी, दुसरीचा प्रयत्न होत नाही। एकच धाव मिळते, एकने धाव फलक पुढे सरकत असताना 7 वर जाऊन पोहोचलाय, बिनबाद 7। 3 षटकांची लढत। अतिशय महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पूर्ण विपक्ष कांबे अशी ही तुल्यबल अशी लढत। आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक आपण पाहत आहात, ऐकत आहात। दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे आमच्या कुंदेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय जितेंद्रजी पाटील आणि उद्योजक राहुलजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, फलंदाज त्रिफळा उद्ध्वस्त होतो, फलंदाजाचा पहिला गडी बाद होतो या ठिकाणी।
सुस्वागतम सुस्वागतम वेलकम 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 जितेंद्रजी पाटील माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुंदे तसे नवोदित उद्योजक राहुलजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष सहर्ष स्वागत आहे। जितेंद्र दादा पाटील यांच्याबद्दल बोलायचं ते या स्पर्धेमध्ये खूप मोठं मोलाचं योगदान त्याच्या माध्यमातून मिळाले। जी बायसिकल आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची पाहायला मिळते ती आमचे सन्माननीय माजी उपसरपंच जितेंद्र दादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेले आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी पाहायला मिळतात। राहुल दादा पाटील दोघांचं शब्द सुमनाने सहर्ष सहर्ष स्वागत आहे। जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहुण्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे। पूर्णा विपक्ष कांबे अशी एक तुल्यबल लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। प्रथम फलंदाजी करत असताना पुणे संघ पहिले षटक मार्गस्थ आहे। एक गडी गमावत असताना 7 धावा दरम्यान नवीन फलंदाज आलाय धीरज त्याच्या बॅट मधनं या ठिकाणी एक धाव प्राप्त होताना पाहायला मिळते। फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। दरम्यानच्या काळात षटक संपताय पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतो। या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना पुणे संघाने धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 8 धावा एक गडी गमावत असताना। तर मगाशी मी चर्चा करत होतो आपल्यामध्ये उपस्थित आत्ताच झालेले ग्रुप ग्रामपंचायत कुंदेचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय जितेंद्र दादा पाटील आणि त्यांच्या समवेत राहुल दादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जितेंद्र दादांबद्दल बोलायचं त्या स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान प्राप्त झालेलं आहे। कारण मॅन ऑफ द सिरीज साठी जी आकर्षक सायकल बायसिकल या ठिकाणी उपलब्ध आहे ती आमचे बायसिकल आणि ज्या ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीजची एक आकर्षक ट्रॉफी आणि जी सायकल आहे ती जितेंद्र दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। अनेक आकर्षक बक्षिसे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिकाचा विचार केला तर 50,000चं प्रथम पारितोषिक आणि एक आकर्षक ट्रॉफी। द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 25,000 आणि आकर्षक भव्य दिव्य अशी ट्रॉफी। तृतीय पारितोषिकाचा विचार केला तर 11,000 आणि आकर्षक ट्रॉफी आणि चतुर्थ पारितोषिकाचा विचार केला तर 11,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज या सगळ्यांसाठी आकर्षक अशा भेटवस्तू या ठिकाणी मिळणार आहेत। सर्व दानशूर दात्यांचे ज्याने ज्याने आम्हाला सडल हाताने जे मदत केलं सहकार्य केलं त्या सगळ्यांचं आम्ही शब्द सुमनाने सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत आणि धन्यवाद व्यक्त करत आहोत। दरम्यानचा लोअर फुलटॉस चेंडू त्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय। दरम्यानच्या काळात आताच मला माहिती मिळते की जितेंद्र दादांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून सातत्याने जे बरोबर असतात ते आमचे राहुल दादा पाटील एक सामाजिक कार्यकर्ते एक उद्योन्मुख उद्योगपती यांच्या माध्यमातून आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकासाठी 5,000चे भरघोष देणगी या ठिकाणी देण्यात आलेली त्यांचं सुद्धा आम्ही पुढे एकदा धन्यवाद व्यक्त करतोय। पुन्हा एकदा जातोय मैदानाकडे चेंडू जातो फाईल क्षेत्रामधून 4 धावांसाठी येतोय हा चौकार। आज या ठिकाणी आपल्याला डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। प्रवीण यांच्याकडून डान्सिंग अंपायर म्हणून आज ते नावाजलेले आहेत। निश्चितच आज प्रवीण यांचा डान्स शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोडीशी रेस्ट घेत आहेत। आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित होते सन्माननीय रवींद्रदादा जाधव, अंकुशदादा तनपुरे आणि राजेशदादा ठाकरे हे या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिले आणि ते मात्र आता या ठिकाणी आपल्यातून रजा घेत असताना परंतु धन्यवाद साहेब, आपण आलात आमच्या या स्पर्धेला भेट दिलीत, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतोय। पुनश्च एकदा मी जातोय त्या ठिकाणी ज्या स्टार खेळाडूला आपण पाचारण केलं होतं जय बजरंग गोरसई बी संघाचा A1 पवन कृपया मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, कारण
स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून स्टार खेळाडू आले, त्यांचा आदर सन्मान मान सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर केला जातोय। चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज, चेंडू सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी, मग हरिभक्त परायण पंढरीदादा पाटील असतील, त्याचप्रमाणे अनेक पाहुणे या ठिकाणी आहेत ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय जितेंद्र दादा पाटील असतील, राहुल दादा पाटील असतील। दरम्यानच्या काळात हा षटकार पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीनवर। ही मान्यवरांची मांदियाळी SK एंटरटेनच्या माध्यमातून आपण पाहू शकता। शंकर मामा गुळवी यांचं हा चॅनल खरोखरच अतिशय सुरेख असं देखणं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातंय। यानंतर बिग फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। जय बजरंग गोरसई बी विपक्ष माऊली प्रतिष्ठान कुंदे अशी लढत पाहायला मिळेल। दरम्यानचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जातोय। पंच आमच्या बाजूला वळतायत आणि सांगतायत की हा खराब चेंडू, वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय। पुढचा चेंडू घेऊन येतोय, गोलंदाज सज्ज होतोय, राईट मोर द विकेटने मारा करण्यासाठी आमच्यापासून थोडासा दूर जातोय। डाव्या हाताने गोलंदाजी करत असताना हा चेंडू फेकून दिलाय सीमा पार, येईल उत्तुंग षटकार 6। हा गगनभेदी षटकार धावफलक जाऊन पोहोचलाय। 32 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, एक गडी बाद 32। चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते पूर्णा संघाची। दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय। प्रथम फलंदाजी करत असताना पूर्णा संघाने एक गडी गमावत असताना 16च्या सरासरीने 32 धावा धावफलकावर जोडल्यात। एक चांगली धावसंख्या या ठिकाणी आतापर्यंत उभारण्यात पूर्णा संघाला यश प्राप्त झालेलं आहे। विचार केला या मैदानाचा तर काल सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग सामने झाले, परंतु त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आई गावदेवी धानिव संघ या मैदानामध्ये उतरला आणि त्या संघाने 3 षटकांमध्ये 67 धावांची विस्फोटक खेळी या ठिकाणी केली होती आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता तो विश्वनाथ जाधव यांनी 63 धावांची घणाघाती खेळी केली होती। परंतु काल शेवटच्या सत्रामध्ये तो संघ आई गावदेवी धानिव संघ जय बजरंग पोगाव संघासमोर पराभूत झाला आणि स्पर्धेतून त्यांना माघारी घ्यावे लागले। तर कालच्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेला संघ तो म्हणजे शेलके ब्रदर्स जय हनुमान पोगाव संघ हा या ठिकाणी क्वालिफाय झालाय। दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी क्वालिफाय झालेला दिवा स्पोर्ट दिवा संघ आर्यन भोईर आणि अजय भोईर ही आर्मी त्या दिवशी क्वालिफाय झालेली। आणि पहिल्या दिवसाचा विचार केला तर ती क्वालिफायरची मॅच आज सकाळी खेळवली गेली आणि त्यामध्ये मायू 11 धामणगाव संघ क्वालिफाय झालाय आणि आजचा दिवस कुणाच्या नावावर हे ठरवणारा हे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत। दरम्यानच्या काळात तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी एक धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते। 1 ने धावफलक पुढे सरकला, 33 धावा, एक गडी बाद 33। गौरव आलाय गोलंदाजी मार्कवर, शेवटचं हाणामारीचं षटक आदळण्यासाठी आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार, येतोय खणखणीत षटकार। आकाशच्या वाटमधून निघालेला हा चौथा षटकार पाहायला मिळतोय। काय विस्फोटक फलंदाजी करतोय, सलामीला आलाय। 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला।
अंशी 11 गोरसाई बी फुलटॉस स्लोअर फुलटॉस होता मोठा पटका खेळायचा होता या ठिकाणी संपर्क होत नाही चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मी या ठिकाणी विनंती करेन अंशी 11 गोरसाई बी संघाचा संघनायक संदेश केणे आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे यानंतर होणारी लढत अंशी 11 गोरसाई बी विपक्ष माऊली प्रतिष्ठान कुंदे दरम्यानच्या काळात आकाशच्या बॅटमध्ये निघालेला अजून एक खणखणीत उत्तुंग असा चटकार बॉल सापडतो की नाही काल असेच विश्वनाथ जाधवने 3 चेंडू त्याची FIR आपण नोंदवलेली आहे पोलीस शोध घेतील 3 चेंडू त्या स्क्वेअर लेग रिजन मध्ये फेकून दिले ते सापडले नाही परत आलेच नाहीत गणेशपुरी पोलीस स्टेशनला त्याची आपण FIR नोंदवलेली आहे बघूया सापडतात काय पोलिसांना दरम्यान संदेश केण याचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे धन्यवाद माऊली प्रतिष्ठान कुंदे संघाचा संघनायक आपण सुद्धा नाणेफेक कक्ष मध्ये सज्ज राहायचं आहे वन मोर अगेन बिग हिट षटकार थँक्यू एकाच्या बॅटमध्ये निघालेला हा 6वा षटकार काय फलंदाजी करतोय 6वा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो आकाशच्या बॅटमधनं सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी संत सुरुवात झाली होती परंतु आता जसं जसं 12 वाजून गेले काट्यावर काटा चढला आणि आता मात्र फलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गरमागरमी पाहायला मिळते धावांचा पाऊस धावांचा ओघ या ठिकाणी वाढत असताना पाहायला मिळतो या ठिकाणी पूर्ण संघाकडून विशेष करून आकाशचं कौतुक करावं लागेल दरम्यानच्या काळात या ठिकाणी मधुकर पाटील यांचं आगमन झाले त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे दरम्यानच्या काळात महेशदादा आगिवले यांच्याकडून या मंडळासाठी 1001 रुपयाचं देणगी देण्यात आलेली त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय सातत्याने आपल्या थोडासा क्रॅम्प आलाय असं वाटतंय की काय बघूया परंतु पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय फुलटॉस चेंडू पंचांचा इशारा बीमर चेंडू गहाल षटकार प्लस नो बॉल अगदी मी चर्चा करत होतो की गोलंदाजाच्या पायाला क्रॅम्प आलाय का काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये होता आणि त्या क्षणी त्याने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू मात्र बीमर घोषित केला गेला थोडासा थांबला असता दरम्यानच्या काळात माझे सहयोगी घनश्याम मला या ठिकाणी सांगतायत की ही षटकारांची हॅट्रिक आजच्या दिवसातील या ठिकाणी पूर्ण करत असताना आकाश परंतु आकाशच्या बॅटमध्ये निघालेला हा 7वा षटकार आहे बघूया विश्वनाथ जाधवच्या 63 धावांच्या जवळपास जाऊ शकतो का 12 चेंडू 48 धावा आतापर्यंत धावफलकावर त्याच्या नावावर आहेत आकाशच्या पुन्हा एकदा एक फ्री हिटचा चेंडूला या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलाय पण हवा तसा चेंडू बॅटवर आला नाही दरम्यानच्या काळात 2 धावा याचबरोबर या ठिकाणी तिसरीचा प्रयत्न केला जातोय का तिसरीच्या प्रयत्नामध्ये काय होतंय या ठिकाणी फलंदाज बाद होतोय या ठिकाणी धावबादच्या रूपाने परंतु या ठिकाणी 50 पूर्ण झालेली आकाशची टाळ्या होऊ द्या एकदा जर आकाशची फलंदाजी आवडली असेल तर निश्चितच टाळ्यांचा गजर व्हायला हवा 3 ओव्हरचा खेळ संपला 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी पूर्ण संघाने धावफलकावर धावा जोडल्या 2 गडी बाद 60 धावा
आकाशची 50 या ठिकाणी पूर्ण होते. जाऊया आपण नाणेफेक कक्ष मध्ये. हॅलो हॅलो मतच्या लढतीचा नाणेफेक या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. अंश 11 गोरसई बी विपक्ष माऊली 11 कुंदे या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल. महत्वाची लढत ज्याची आतुरतेने सर्व प्रेक्षक वाट पाहत होते. गोरसई बी आहे का? दरवर्षी या ठिकाणी विचारलं जाते गोरसई बी आहे का, कारण या आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकाचा पहिल्या वर्षीचा विजेता संघ गोरसई बी होता. रुद्रा 11 या नावाने खेळला होता आणि ही ट्रॉफी गोरसई बी संघाने जिंकलेली आहे. पहिल्या पर्वाची ट्रॉफी गोरसई बी संघाने जिंकलेली. मी आदरणीय व्यक्तिमत्व आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कुंदेचे माजी उपसरपंच सन्माननीय जितेंद्रदादा पाटील आणि उद्योजक राहुलदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. राहुलदादा पाटील आणि जितेंद्रदादा पाटील यांनी नाणेफेक करण्यासाठी जायचं आहे. वेलकम सर्वांचा पुन्हा एकदा या आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंतच्या या टॉस बॉक्स मध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया. एका बाजूला आपण पाहतोय अंश 11 जय बजरंग गोरसई ब संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय माऊली प्रतिष्ठान कुंदे संघ आणि जितेंद्र दादा यांच्या शुभास्था आपण टॉस करूया. राहुल पाटील आहेत यांच्या शुभास्था आपण टॉस इथे करूया. नाण्याच्या 2 बाजू असतील बीएस स्पोर्ट्स आणि एका बाजूला सामंत चषक. यशवंत सुतांच्या शुभास्था आपण टॉस या ठिकाणी करतोय. बीएस स्पोर्ट्सचा कॉल आहे आणि टॉस देखील जिंकलाय जय बजरंग गोरसे संघाने. मान्यवरांना विनंती आहे की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा आता मंचावरती जायचं आहे. सामना आपण पाहतोय चौथा सामना खेळणार आहे. 3 षटकांची मॅच असणार आहे. मॅच मध्ये संदेश ॲज अ कॅप्टन काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणारा हा समोरचा संघ याच परिसरामधील याच गावचा आहे. त्यांचा विपक्ष मध्ये आज ॲज अ कॅप्टन किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि या विकेटची परिस्थितीनुसार आमची बॉलिंग चांगलीच आहे आणि आम्ही त्यांना 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण संघ उपस्थित असेल? हां, कारण की 2-3 प्लेयर आमचे जरा इंजेड आहेत आणि भावेश सुद्धा गोवेल आहे, पवन आहे, मी आहे, कपिल, राहुल अवेलेबल आहेत. आज या स्पर्धेमध्ये खेळताना अनेक तुम्ही मोठमोठ्या टुर्नामेंट खेळाचा पालघर असेल, त्यानंतर आपण पाहिलं रायगड परिसर, मुरबाड असेल, कर्जत, शहापूर सर्वकडं नाव आपण चर्चेत पाहतो. आणि आज या स्पर्धेमध्ये खेळताना या विचार करता स्पर्धेचा विचार करता काय? स्पर्धा तर खूपच चांगली अशी आयोजित केलेली आहे आणि प्लस पॉईंट बघायला गेलं तर सकाळी त्यावेळी क्वालिफायचा राऊंड लवकर केलेला, त्या आयोजकांनी ते काम भारी केलं आणि आपल्याकडे टीमी लवकर येत नाही, परंतु या टुर्नामेंटमध्ये सर्व टीमी लवकर आल्या तर वेळेवर आल्यात, त्यामुळं आयोजन खूप चांगलं आहे. आणि काय म्हणशील आजवर जर आपण पाहिलं भावेश पवार असेल किंवा पवन केने ओपन फॉर्मॅटमध्ये चांगला क्रिकेट खेळतात आणि प्लस सर्वाधिक आपल्या गावच्या क्रिकेटला महत्त्व देतात, त्याबद्दल काय म्हणशील? कारण आपण पवनची रात्री मॅच पाहिली, अगदी कलकत्त्याला होता, तिथं पुन्हा एकदा गावच्या टीमसाठी अगदी वेळेवरती इथे उपस्थित झाला. तो ओपनला गेला तर लवकर येतो, कारण गावची मॅच असल्यानंतर पवन फ्लाईटने येतो आणि लवकर येण्याचा प्रयत्न करतो. कुडूसला सुद्धा आलेला आणि इथं सुद्धा पोहोचलेला, आता फ्लाईटने डायरेक्ट इथं मॅचला आला तो, त्यामुळं आमच्या टीमचा प्लस पॉईंट आहे, कारण की पवन झाला, भावेश झाला, गावच्या मॅचला खूप इम्पॉर्टंट असतं. आणि खऱ्या अर्थाने स्टार झाले जातात, मात्र गावच्या क्रिकेटपासून ते डेव्हलप झालेत आणि म्हणून आज या प्लॅटफॉर्मवरती पोहोचतात. गावच्या क्रिकेटला महत्त्व द्या, नक्कीच तुम्हाला ओपन क्रिकेटमध्ये देखील चांगली तुमचं नाव पाहायला मिळेल. जगदीश सुतार आहे स्पर्धेत आहेत आणि आज त्यांचा सामना आहे समोर गोरसई ब सारखा संघ. त्यांच्या विपक्षामध्ये काय रणनीती असेल, किती धावांचा टार्गेट माइंडसेट असेल? आमचा काही धावांचा टार्गेटचा माइंडसेट नाही, पण आम्हाला एक ठेवलेले या ठिकाणी पूर्ण संघाने कांबे संघासमोर पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, शेवटचा चेंडू घेऊन षटकाच्या आणि या चेंडूला लाभ केलाय काऊ कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे
परंतु फक्त बनून राहतोय प्रेक्षक. चेंडू निघून जातोय, वन बाउन्स वर दिरोप, सीमारेषा पार, येतोय चौकार. एक गडी बाद 14. जय त्याने आल्याबरोबर चौकाराने या ठिकाणी आपलं खातं उघडलंय. संघाचा धावफलक 4 ने त्याने पुढे सरकवलं, 14 वर नेऊन ठेवलेलं आहे. आज या ठिकाणी स्पर्धेचा शेवटचा दिवस. माऊली आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान कुंदे आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक पर्व चौथ्या पर्वातील चौथ्या दिवसाचा अंतिम दिवसाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय. धीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता, मिस करतोय या ठिकाणी बॅट्समन. निर्धाव चेंडू. खर तर या ठिकाणी फलंदाजाला जास्त जोराने ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हा चेंडू मिस झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. चांगला चेंडू, परंतु निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोघांच्याही नावामध्ये जय आहे, परंतु संघाला विजय मिळवून देतील का हा प्रश्न. प्रयत्न चालू आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू निश्चितच पडेल त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. मिड विकेट वरून शतरक्षक आला, चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी करतोय. दरम्यानच्या काळात या ठिकाणी काल सुद्धा ते उपस्थित होते. सन्माननीय आदरणीय नरेशदादा पाटील उद्योगपती पहारे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं शब्द सुमनाने आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. या नरेशदादा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर निश्चितच तुम्ही लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड विकेटला पाहायला मिळतं. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. 1 ने धाव फलक पुढे सरकला, कारण 1 धावेने जास्त फरक पडणार नाही या ठिकाणी पूर्ण संघावर, कारण धावांचं लक्ष जे टार्गेट आहे मोठं आहे. या ठिकाणी चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलावी लागेल. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली, परंतु तशीच फलंदाजी आता मात्र होईल का. पण तसं मात्र या 2 चेंडूंवर पाहिलं तर फक्त 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3च धावा खर्च करतोय गोलंदाज आणि आताचा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जातोय. बघूया का पंचांचं काय डिसिजन येतोय. या ठिकाणी चेंडूची फेकाफेकी सुरू आहे. ओव्हर थ्रोची 1 धाव मिळते प्लस वाईट चेंडू, म्हणजे 1+1 2 धावा या ठिकाणी अवंतरच्या रूपाने या ठिकाणी बहाल केल्या जातात. त्या म्हणजेच कांबे संघाला 2 ने धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो 19 वर 1 गडी बाद 19. आताचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला वळतायत, सांगतायत की हा खराब चेंडू वाईट चेंडू आहे. 1 अवांतरची धाव जोडली जाईल. धावफलक 1 ने 20 वर जाईल. दरम्यान आत्ताच ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली होती ते म्हणजे सन्माननीय आदरणीय रवी जाधव यांच्याकडून या मंडळाला आपल्या या स्पर्धेला 5000चं देणगी देण्यात आलेली आहे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमा पार जातोय. रविदादा जाधव यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी 5000चं देणगी देण्यात आलेली आहे. धन्यवाद रविदादा, आपला आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. एक चांगला मोठा फटका खेळायचा होता, परंतु नावात असा बॅटवर चेंडू चढताना दिसत नाही. दरम्यान 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. या सिंगल डबलने या ठिकाणी धावफलक पुढे जरी जात असला तर जे लक्ष आहे ते लक्ष साध्य करण्यासाठी या मात्र कुठेतरी कमी पडतात की काय असं वाटायला लागलंय. कारण आता विचार केला धावफलकाचा तर धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं मार्गस्थ होताना दिसतोय. दरम्यान
रुद्रांश सुतार ज्याच्या नावाने जय बजरंग गोरसई संघ पहिल्या पर्वामध्ये खेळला होता तो रुद्रांश आता मात्र आमच्या या मुख्य व्यासपीठावर आलेला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. रुद्रांश आज मात्र गोरसई बी या ठिकाणी अंश 11 या नावाने खेळणार आहे. बघूया शेवटचं षटक आदळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जातं. लक्ष्याचा विचार केला तर लक्ष्यापासून भरपूर दूर आहे. सहा चेंडू 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी षटकार मारावा लागेल. दरम्यान या ठिकाणी नरेश दादा पाटील पहारे उद्योगपती हिमांशु दाब्याचे सर्वेसर्वा हे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत. वेलकम वेलकम नरेश दादा. आज अनेक मान्यवरांची मांदियाळी परंतु काल नरेश दादांनी एक शब्द दिला होता आम्हाला की आम्ही डॉक्टर सदगीर यांना सुद्धा घेऊन येऊ परंतु नरेश दादा तुम्ही एकटे झालात. शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. अथर्व येतोय. अथर्व शेवटचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय. फुलटॉस चेंडू नो बॉल घोषित केला जातोय. भीमर चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी 5 धावा या ठिकाणी मिळतील बोनसच्या रूपाने. आपण व्यासपीठावर यायचंय. पवन केने स्टार क्रिकेटपटू आज भारतभर ज्या नावाची चर्चा आहे तो आपला गोरसई गावचा स्टार A1 पवन. रात्री कलकत्ता या ठिकाणी 50 मारली परंतु संघ पराभूत झाला परंतु आपल्या गावच्या क्रिकेटसाठी खेळत असताना या ठिकाणी पवन केनेचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावर. सहर्ष स्वागत आहे पवन केने. काय ती रात कलकत्ता या ठिकाणी रात्री एक बहारदार खेळी करून आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्या गावच्या क्रिकेटसाठी तो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचप्रमाणे कल्पेश दादा केने यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे राहुल केने भावेश पवारची आज अनुपस्थिती जाणवणार कारण तो आज गोवा या ठिकाणी त्यांची फायनल आहे. तो ॲज आयकॉन म्हणून केतन म्हात्रे आणि भावेश पवार ही जोडगोळी त्या ठिकाणी खेळताना दिसेल. ही महाराष्ट्र क्रिकेट मधील ही आपली रत्न आपली ठाणे जिल्ह्यातील ही रत्न आहेत. काल या ठिकाणी धाणीवचा विश्वनाथ जाधव येऊन गेला. कालिंग एक्सप्रेस या ठिकाणी आपला विवेक शेलार येऊन गेला. अनेक मान्यवर क्रिकेटपटू या ठिकाणी या स्पर्धेला खेळून गेलेले आहेत. आज A1 पवनचा बहारदार खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ज्याची आतुरता प्रेक्षकांना असते. ज्या ज्या ठिकाणी टुर्नामेंट होतात त्या त्या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण असलं तर लोक विचारतात जय बजरंग गोरसई बी आहे का, पवन केने आहे का, भावेश पवार आहे का. हो मित्रांनो, आज SK एंटरटेनच्या माध्यमातून आपण पाहू शकता आम्ही कुंदेकर आयोजित माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये जय बजरंग गोरसई बी संघाला खेळताना पाल आणि त्यामध्ये तुम्हाला A1 पवनची बहारदार खेळी पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो षटकार. मात्र सामना संपलेला नाही. 4 चेंडू 18 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 6 चेंडू 34 धावांची गरज असताना तिथून सामना येऊन ठेपलाय. 4 चेंडू 18 धावा. अथर्व
थोडासा दबावात गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अशा पल्लवीत आहेत अजूनही कांबे संघाच्या. महत्वाचा निर्णायक चेंडू घेऊन अथर्व राईट मुहूर्त विकेटने गोलंदाजी करत असताना लोअर फुलटा चेंडू पुन्हा गॅप मधून चेंडू जातोय. चेंडू दणदण करत सीमा पार जातोय. येतोय अजून एक देखणा चौकार. सामना जवळ येतोय. अशाच लढती प्रेक्षकांना हव्या असतात. एकतर्फी सामना प्रेक्षकांना आवडत नसतो. 3 चेंडू 14 धावांची गरज. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी, त्याच पाहुण्यांच्या मांदियाळीमध्ये एक स्टार क्रिकेटपटू, आपल्या भिवंडी तालुक्याची आन बान शान, ज्याचं नाव आहे A1 पवन, जय बजरंग गोरसाई बी संघाचा स्टार क्रिकेटपटू आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्याचं स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर स्वर्गीय दत्ता सामंत चषकामध्ये सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गावाच्या प्रतिष्ठेसाठी किती महत्व. मागच्याच हप्त्यात कुडूस या ठिकाणी, त्या ठिकाणी मला वाटतं हरियाणा इकडे कुठेतरी होता, डायरेक्ट फ्लाईटने आला, कुडूसला क्रिकेट खेळला. जरी संघ पराभूत झालेला असला तरी गावासाठी तळमळ. रात्री कलकत्त्याला पाहिला, आता मात्र या ठिकाणी अंबाडीला पाहतोय. ही गावाच्या क्रिकेटसाठी असलेली तळमळ. उगाचच कोणी स्टार होत नाही, त्यासाठी मेहनत असते. तो घाम त्यांनी गाळलाय. त्याचप्रमाणे या ठिकाणी नवनाथ दादा केणे आणि गोरसाईचे आणि दुसरं संजय केणे हे या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर. वा, अजून एक चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सामना रोमहर्षक होतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण विपक्ष कांबे. कोण जिंकणार? 2 चेंडू 10 धावांची गरज. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी कांबेकर माघार घ्यायला तयार नाहीत की पुणेकर मॅच सोडायला तयार नाहीत. कोण जिंकणार ही लढत? छत्रपतींचे मावळे आहोत, रडायला नाही लढायला आलोय हे दाखवून देतात दोन्ही संघ. कुठलाही संघ माघार घ्यायला तयार नाही. तू शेर आहे तो हम सव्वा शेर है. 6 चेंडू 34ची गरज असताना सामना आणून ठेवलाय. 2 चेंडू 10. काही लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. पूर्ण संघ आपण जास्त वेळ घेताय. खेळ खूप चांगला चाललाय मैदानाच्या आतमध्ये. मोमेंटम तोडू नका. काय फलंदाजी करतोय फलंदाज जय. दोन्ही जय नावाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. आता मात्र सामन्याला कलाटणी मिळते. या ठिकाणी आता मात्र सामना झुकलेला दिसतोय तो पूर्ण संघाच्या बाजूने. शेवटचा चेंडू, त्याच्यावर प्रहार केलाय. चेंडू पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. हा सामना जिंकतो या ठिकाणी पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघ. अभिनंदन पूर्णा संघाचं. हाडलं कांबे संघ शेवटपर्यंत लढलात.
आणि ही लढाई तुम्ही दिलीत, खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे या ठिकाणी कांबेकरांचं. खूप चांगला खेळ दाखवलात, परंतु अपयश पदरी आलं. मित्र, अपयशाने खचून जाऊ नका.